आज विधान भवनमधील पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस चालू आहे. आज तिसऱ्या दिवशी आपल्या संगे श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते साहेब आपल्याबरोबर आहेत. तर दादा, आज शेतकरी वर्ग आर्थिक संकट सापडलेलं आहे. पाऊस नाही आहे, बी बियाण्यांचे आणखी प्रॉब्लेम आहेत, शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती अति ढासळली. तर त्याबद्दल सरकारकडे आपण काय काय मागण्या केल्या? मुळात ह्या बघा, हा पण एक मोठा कॉज आहे. मी आज जो हाती घेतलेला आहे की आज अॅनालॉग चीज जे पनीरच्या नावाखाली विकले जाते, हा प्रश्न मी सभागृहात उठवल्यानंतर दुधाचे बाजार 2 रुपयांनी वाढले होते. दूध उत्पादकही शेतकरीच आहे. त्यामुळे कसं आहे की ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक आपल्याला कराव्या लागणार आहेत. ज्या इलिगल गोष्टी ह्या मार्केटमध्ये विकल्या जातात त्याच्यावरती बंधनं आपल्याला आणावं लागणार आहे. तर सुरुवात आपण अनलॉक चीजपासून केली होती आणि एकदा हे पुढे गेलं तर नक्कीच याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि टप्प्याटप्प्याने आपण एक एक करत मार्ग काढत जाऊ. आज दुधामध्ये आणि पनीरमध्ये ज्या भेसळच्या प्रकारात अडकलेले भरपूर केसेस आहेत, त्याबद्दल आपण काय? नाही, त्यासाठीच कायदा हा कडक होणं गरजेचं आहे. मी मागे मागणी केली होती, कायद्यात काही गोष्टी तरतुदी असल्या पाहिजेत. मला त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की आमच्याकडे अधिकार नाही, केंद्राचा कायदा आहे. मी केंद्राचा कायदा शोधून काढला, केंद्राच्या कायद्यामधले अधिकार शोधून काढले की आत्ताच्या या अधिकारानुसार केंद्राने राज्य सरकारला 2006लाच अधिकार दिलेले आहेत आणि नुसते राज्याला देत असताना, अधिकार देत असताना राज्य हे फूड सेफ्टी कमिशनर अपॉइंट करू शकतात आणि फूड सेफ्टी कमिशनरांना क्लिअर अधिकार आहे की त्यांना जर जन आरोग्याची एखादी गोष्ट वाटली तर पब्लिक हेल्थच्या इंटरेस्टमध्ये जर कोणती गोष्ट असतील तर त्याच्यावरती बंदी आणू शकतात. जर अॅनालॉग चीजला महाराष्ट्रामध्ये बंदी आली तर महाराष्ट्र हा देशातलं पहिलं राज्य असेल आणि भारत देश हा जगातला पहिला देश असेल की ज्या ठिकाणी अशी बंदी येते. आज तुकाराम मुंढेंची जी बदली आपल्या सूचनेतून झालेली आहे, त्याबद्दल आपण काय बोलू शकतो? ते खास याच कॉजसाठी आलेत म्हणायला काही हरकत नाही आणि त्यांच्या हातून मुळात धडाडीचे अधिकारी आहेत. ज्या पद्धतीने काम चालू आहे अशा अधिकाऱ्यांचे पाठराखण करणं हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि आम्ही वेळोवेळी चांगल्या गोष्टीचं हे समर्थनच करत असतो आणि नक्कीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सर्व लोकप्रतिनिधी उभे आहोत. माझी त्यांना विनंती आहे की ह्या कायद्यातून त्यांच्याकडे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा त्यांनी वापर करून या प्रोडक्ट्सवरती तात्काळ बंदी आणावी. आणि आज आपल्याला मंत्र्यांकडनं काय आश्वासन मिळते? मंत्र्यांना मी सकाळी भेटलो, त्यांनी मला लेखी आश्वासित केलंय आणि त्यांनी खाली आयुक्तांना निर्देशित सुद्धा केलेलं आहे की त्यांनी ही बंदी आणावी. कारण कसं आहे, हे अधिकार मंत्र्यांचे नसून हे आयुक्तांचे आहेत. आयुक्त नक्कीच त्याच्यावरती कारवाई करतील अशी माझी खात्री आहे. धन्यवाद.